नमस्कार. दिवाळी फराळातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे खमंग कुरकुरीत रुचकर असा चिवडा. पण हा चिवडा काय वेळेस आपल्याकडनं वातड होतो किंवा मऊ पडतो. हा चिवडा बराच दिवस बराच काळ कुरकुरीत राहत नाही. तर त्याच्या काही टिप्स आहेत. जर ह्या तुम्ही टिप्स जर फॉलो करून तसाच चिवडा बनवला तर नक्कीच तुमचा चिवडा दीर्घकाळासाठी कमीत कमी महिना 2 महिने तरी अगदी आहे तसा राहतो आणि चविष्ट स्वादिष्ट होतो. तर यासाठी कोणत्या किचन टिप्स आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. तुम्ही काम करत करत जरी गृहिणींनो महिलांनो हा व्हिडिओ ऐकला तरी चालेल. तर चला पाहूयात शॉर्टकटमध्ये कुठल्या काही 4-5 टिप्स आहेत की त्या फॉलो करून तुम्ही तुमचा चिवडा अगदी छान कुरकुरीत बनवू शकता. चला तर मग स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर जे तुम्ही पोहे वापरताय, भाजके पोहे असू देत, पातळ पोहे, जे पोह्याचा चिवडा तुम्ही बनवणार आहात ते पोहे सर्वात अगोदर वाळवून घ्या. उन्हामध्ये वाळवून घ्या. आता प्रश्न असा पडतो की प्रत्येकाच्याच घरामध्ये ऊन येत नाही, तर ते पोहे तुम्ही छान भाजून घ्या. म्हणजे कुठलंही तेल न वापरता फक्त तुम्ही गरम करून घ्या. त्यामध्ये अगदी छान जो काही ओलसरपणा असतो, मऊ पडलेले पोहे असतात ते अगदी कुरकुरीत होतात आणि जास्त काळ कुरकुरीत राहतात. त्यामुळे तुम्ही पोहे हलकेसे भाजून घ्या आणि पोहे भाजताना त्यावरती रवा टाका किंवा तांदळाचे पीठ बुरबुरायचं. त्यानं काय होतं बघा, जे पोहे ओलसर असतील त्याचं काही मॉइश्चर आहे ते शोषून घेतं आणि आपले पोहे दीर्घकाळासाठी कुरकुरीत राहतात आणि त्याच्यावरती एक कोटिंग तयार होतं. त्यामुळे पोहे भाजताना रवा किंवा तांदळाचं थोडंसं पीठ बुरबुरायचं, अगदी जास्त टाकायचं नाही. तर त्याने छान तुम्ही पोहे भाजू शकता. टिप नंबर 2. तर पोहे भाजताना तेल आपल्याला वापरायचं नाही, पण चिवड्यामध्ये आपल्याला तेल कमी वापरायचं आहे. म्हणजेच फक्त आपल्याला फोडणी देण्यापुरतं जे मसाले भाजण्यासाठी खोबरं, शेंगदाणे भाजण्यासाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे. एक्स्ट्राचं तेल पोह्यामध्ये वापरायचं नाही. कोणी गरम तेल पोह्यावरती वततं, असं काही करायचं नाही. त्याने तुमचे पोहे मऊ पडतात आणि सादळतात. तर ही होती टीप नंबर 2. आता टीप नंबर 3 पाहूयात. काही वेळेस आपला चिवडा सादळण्याचं आणि मऊ पडण्याचं कारण म्हणजे आपण जो फरसाणा वापरतो बघा, पोहे बनवताना जो फरसाणा वापरतो, चिवडा वापरतो, शेव वापरतो, ती जर तुमची थोडी मऊ असेल किंवा जास्त तेलकट असेल तर त्याचं जे मॉइश्चर आहे ते पोह्यामध्ये चिवड्यामध्ये उतरतं आणि जास्त काळ तो चिवडा तुमचा कुरकुरीत किंवा अगदी छान रुचकर राहत नाही. तो मऊ पडतो आणि सादळतो. तर बघा तुम्ही पोहे चिवडा बघताना, फरसाणा बघताना क्वालिटीचं बघून घ्या किंवा घरी पुढची टिप पाहूया. तर आपण जो पोहे बनवताना जर जास्त मिठाचा वापर नाही करायचा बघा. मीठ वापरताना आपल्याला कमी टाकायचं आहे. म्हणजे बघा, मीठ हे ओलसर असतं. जास्त दिवस झाल्यावरती मीठ ओलसर होतं आणि त्यामुळे आपला चिवडा मऊ पडतो. त्यामुळे मिठाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. टिप नंबर पुढची टिप पाहूया की आपण ज्यावेळेस चिवडा भरतो त्यावेळेस हवाबंद डब्यात आपल्याला ठेवायचा आहे. बघा, हा चिवडा आपल्याला हवाबंद डब्यात ठेवायचा आहे. त्यामुळे आपला चिवडा बराच दिवस बराच काळ टिकून राहतो. आणि पुढची एक टीप आहे ती म्हणजे चिवडा ज्यावेळेस घेतो तेव्हा ओलसर चमचा नसावा किंवा ज्या भांड्यात तुम्ही चिवडा घेणार आहे तो भांडं थोडंसं ओलसर नसावं कारण की त्यामुळे सुद्धा तुमचा चिवडा लूज आणि मऊ पडण्याची शक्यता असते. तर अशा काही टिप्स होत्या, ते मी तुम्हाला छोट्या टिप्स होत्या त्याच तुमच्याबरोबर शेअर केली आहेत. तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या काही छानशा नवीन व्हिडिओ सोबत.